नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत बाजाराचे प्रकार. या नवीन धड्याला आपण सुरुवात करणार आहोत इथे. तर मागणी विश्लेषण, पुरवठा विश्लेषण हे संपूर्ण धड्यांचा अभ्यास केल्यानंतर बाजाराचे प्रकार हा भाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे. पण पहिल्यांदा आहे की हा खूप सोपा आणि लक्षात राहण्यासारखा हा भाग आहे बाजाराच्या प्रकाराचा. की बऱ्याच वेळेला आपण बघितलं आहे मागणी प्रकरणामध्ये की उपभोक्त्याची वर्तणूक कशी असते. उपयोगितेमध्ये आपण बघितलेलं आहे की उपभोक्ता कोणकोणत्या वस्तूला मागणी करत असतो. म्हणजे उपयोगिता हा मागणीचा आधार आहे, कारण ज्या ज्या वस्तूंमध्ये उपयोगिता आहे त्या त्या सर्व वस्तूंची मागणी केली जाते. आता मागणी शिकल्यानंतर, पुरवठा अभ्यासल्यानंतर म्हणजे आता वस्तूची निर्मिती झालेली आहे. आता त्या वस्तू आपल्याला बाजारात नेऊन विकायच्या आहेत. कारण पुरवठ्याच्या विश्लेषणामध्ये तुम्ही एकूण उत्पादन काय असतं किंवा साठा ही संकल्पना काय आहे, पुरवठा ही संकल्पना काय आहे, की विशिष्ट किमतीला विशिष्ट कालावधीमध्ये विक्रेता वस्तूची नगदसंख्या जी विक्री करण्यासाठी तयार असतो, बाजारात विक्री करण्यासाठी जी तयार असतो त्याला पुरवठा असं म्हणतात. मग या सगळ्या संकल्पनांच्या अभ्यासानंतर आपली जी पुढची संकल्पना आहे ते आहे बाजाराचे प्रकार. आता तुम्हाला सगळ्यांना बाजार हा शब्द ऐकल्याबरोबरच बाजाराचं चित्र डोळ्यासमोर आलं असेल. कारण आपण बघतो की आपल्या इकडे आठवडी बाजार असतो, वेगवेगळ्या ठिकाणी दररोज बाजार भरत असतो. आपण बघतो की अनेक वस्तू सेवा बाजारात ग्राहक विकत घेत असतात, विक्रेते विकत असतात आणि हा सगळा आर्थिक व्यवहार जो आहे तो बाजारात चालत असतो. त्यामुळे बाजार हा शब्द आणि त्याच्याविषयीची संबंधित माहिती तुम्हाला आधीपासूनच आहे. आपण ती सर्व माहिती फक्त अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासणार आहोत, की जी माहिती तुम्हाला आधीपासूनच आहे त्या माहितीचं फक्त अर्थशास्त्रात कशा पद्धतीनं अभ्यास केला जातो याचा आपण अभ्यास करणार आहे. अर्थशास्त्र हा विषय दररोजच्या आयुष्याशी किंवा ज्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आहेत यांच्याशी जर तुम्ही रिलेट केला तर तो समजण्यास अतिशय सोपा असा विषय आहे. तर बाजार म्हणजे काय आहे, तर बाजार हा सामान्यतः एक विशिष्ट स्थळ आहे किंवा ठिकाण आहे आपण असं म्हणूया, की ज्या ठिकाणी विक्रेते वस्तूंची विक्री करत असतात आणि ग्राहक वस्तूंची खरेदी करत असतात. हे बाजाराचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर. पण अर्थशास्त्रामध्ये हे बाजार ही फक्त ठिकाण नाही आहे किंवा फक्त एक स्थळ नाही आहे, तर हे एक असं विशिष्ट ठिकाण आहे. म्हणजे विशिष्ट ठिकाण नाही आहे, तर ही एक अशी व्यवस्था आहे. बाजार ही एक अशी व्यवस्था आहे की ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण करतात. आता ही व्याख्या तुम्ही जर काळजीपूर्वक बघितली की बाजार ही व्यवस्था म्हणजे कसली व्यवस्था आहे, की इथे बाजारात जे विक्रेते आहेत आणि ग्राहक आहेत कधी ते प्रत्यक्ष भेटतात किंवा अप्रत्यक्ष वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते. आता बऱ्याच वेळेला प्रत्यक्ष म्हणजे आपण जेव्हा बाजारात जाऊन काही वस्तू वगैरे खरेदी करता तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या विक्रेत्याला समोरासमोर भेटत असता. पण आज आपण बघतोय डिजिटलायझेशन झालेलं आहे, त्यामुळे अनेक साऱ्या वस्तू आपण ऑनलाईन पर्चेसिंग करत असतो. इथे मात्र आपण प्रत्यक्ष कोणत्याही विक्रेत्याला भेटत नाही आणि हा जो अप्रत्यक्ष जो आर्थिक व्यवहार आहे हा देखील वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणाच्या बाबतीत होत असतो. म्हणजे इथे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करतात अशी एक व्यवस्था म्हणजे बाजार आहे. ऑगस्टो कुर्नो यांची जी व्याख्या आहे की त्यांच्यानुसार ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी जागा म्हणजे बाजार नसून तर असा संपूर्ण भूप्रदेश आहे की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते. बघा, एकाच वस्तूची किंमत सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते. असा एक भूप्रदेश आहे
की ज्यात विक्रेते आणि खरेदी हे एकमेकांना इतके ओळखत असतात. आता याचं जर उदाहरण घेतलं की बऱ्याच वेळेला अ, विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याच वेळेला की तुम्हाला हे माहीत असतं की कोणती वस्तूची किंमत किती आहे. म्हणजे ह्या एका पर्टिक्युलर, आता सपोज एखाद्याला मोबाईल फोन विकत घ्यायचा आहे, तर साधारणपणे त्या ग्राहकाला त्या मोबाईल फोनची किंमत किती आहे हे माहीत असतं. त्यामुळे त्याच किमतीला तो मोबाईल फोन विकत घेतो. इथे विक्रेता त्याच्याकडून जास्तीची किंमत घेऊ शकणार नाही, कारण हा जो बाजार आहे इथे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र समान होण्याची प्रवृत्ती जास्त असते आणि त्यामुळे बाजारातल्या कोणत्या वस्तूंच्या किमती किती आहेत हे सर्वांना माहीत असतं आणि अशा प्रकारची एक व्यवस्था म्हणजे रचना आहे किंवा बाजार आहे. आता हे संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातलं परस्पराचं जाळं आहे. आता या ठिकाणी बाजार केव्हा अस्तित्वात येतो की बाजारात कोणते घटक महत्त्वाचे आहेत की जे घटक एकत्रित येतात त्याच्यामुळे बाजार निर्माण होतो. तर बाजारात ग्राहक असले पाहिजेत, म्हणजे वस्तू विकत घेणारे ग्राहक, वस्तू विकणारे असले पाहिजेत म्हणजे विक्रेते असले पाहिजेत, की बाजार या गोष्टींनी अस्तित्वात येतो. एक ग्राहक आणि विक्रेते, दुसऱ्या वस्तू असल्या पाहिजेत, सेवा असली पाहिजे आणि त्यांची खरेदी विक्री म्हणजे केली गेली पाहिजे आणि त्यानंतर प्रत्येक एका वस्तूला किंमत असणं गरजेचं आहे. जर वस्तूला किंमत नसेल किंवा त्या वस्तूची किंमत माहीत नसेल तर ग्राहक ती वस्तू विकत घेणार नाहीत आणि विक्रेते ती वस्तू विकू शकणार नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही बाजारात गेल्यानंतर साधारण कोणत्याही वस्तूची किंमत म्हणजे त्याचे पैशातलं मूल्य त्या वस्तूचं तुम्ही देत असता आणि मग ती वस्तू खरेदी करत असता. म्हणजे वस्तूची किंमत ही बाजारात महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर ग्राहक आणि विक्रेते असले पाहिजेत, त्याचबरोबर वस्तू आणि सेवा असल्या पाहिजेत. तर ह्या सर्व घटकांनी बाजार अस्तित्वात येत असतो. म्हणजे बाजार संकल्पना लक्षात घेत असताना या संकल्पनेमध्ये विक्रेते असायला हवेत, ग्राहक असायला हवेत, त्याचबरोबर वस्तू सेवा असायला हव्यात आणि वस्तू आणि सेवांची किंमत माहीत असली पाहिजे. तर ह्या सर्व वस्तूंनी मिळून बाजार अस्तित्वात येतो. आता या बाजाराचं वर्गीकरण जर आपल्याला बघायचं असेल की बाजाराचं वर्गीकरण कसं केलं जातं, तर या ठिकाणी बाजाराचं वर्गीकरण दिसतं आहे आपल्याला की बघा, पहिलं आहे स्थळानुसार, काळानुसार आणि स्पर्धेनुसार. आता स्थळ म्हणजे काय आहे, ठिकाण आहे, बरोबर. आता जेव्हा गाव पातळीवरती असतो तेव्हा तो स्थानिक बाजार, राष्ट्रीय देश पातळीवर असतो तेव्हा तो राष्ट्रीय बाजार आणि 2 देशांतर्गत असतो तेव्हा तो आंतरराष्ट्रीय बाजार. म्हणजे हे स्थळाचे शब्द तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या पटकन लक्षात आलं असेल की बाजाराचं वर्गीकरण स्थळानुसार, काळानुसार आणि स्पर्धेनुसार, म्हणजे स्थळ म्हणजे ठिकाणानुसार, स्थानिक स्तरावरती म्हणजे स्थानिक पातळीवरती, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर. आता इथे आपल्याला कालावधी दिलेला आहे बघा. तर कालावधीमध्ये अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ. बघा, अत्यल्पकाळ म्हणजे किती की ज्या असं काही आठवड्यांचा किंवा काही दिवसांचा असू शकतो. अत्यल्पकाळ हा काही आठवड्यांचा किंवा काही दिवसांचा असू शकतो. अल्पकाळ हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधी असू शकतो. दीर्घकाळ हा 5 वर्षापर्यंत साधारण कालावधी असतो आणि अतिदीर्घकाळ हा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असतो. आता हे तुम्ही काळाचं वर्गीकरण इथं का शिकता आहेत, कारण या काळानुसार बाजारातला वस्तूचा पुरवठा निश्चित केला जाणार आहे. त्यामुळं काळानुसार. आता इथे स्पर्धा दिलेली आहे बघा, की स्पर्धा म्हणजे किती विक्रेत्यांमध्ये होणारी स्पर्धा. बघा, किती विक्रेत्यांमध्ये होणारी स्पर्धा म्हणजे ग्राहक आणि विक्रेते यांच्यामधली स्पर्धा. मग पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धेचे काही दिलेले आहेत बघा प्रकार इथे. मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारयुक्त स्पर्धा. तर बाजाराच्या वर्गीकरणातल्या या संपूर्ण संकल्पना जो आपला अभ्यास आहे या धड्याचा पूर्ण, आणि तो आपण शिकणार आहोत की स्थळानुसार बाजाराचे 3 प्रकार आहेत, काळानुसार बाजाराचे 4 प्रकार आहेत आणि स्पर्धेनुसार.
तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, स्थळानुसार म्हणजे ठिकाणानुसार बाजाराचे प्रकार, काळानुसार म्हणजे वेळेनुसार कालावधीनुसार बाजाराचे प्रकार, आणि स्पर्धेनुसार म्हणजे विक्रेते आणि ग्राहक यांच्यातल्या स्पर्धेनुसार हे प्रकार पडतात. तर याचं आपण आता डिटेल वर्गीकरण बघूया, की यांच्या व्याख्या आपण बघूया काळानुसार ठिकाणानुसार कोणकोणत्या. आता पहिलं आहे स्थळानुसार. आता स्थळानुसार जर आपल्याला बघायचं असेल तर स्थानिक बाजार, की ज्यात बघा व्याख्या पूर्ण काळजीपूर्वक लक्षात घ्या, की स्थानिक बाजार हा तुम्हाला सुद्धा माहीत आहे की जो स्थानिक पातळीवरती असतो, आणि असा बाजार की ज्यात ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाहून खरेदी करतात. म्हणजे आपण जिथे राहतो तो स्थानिक बाजारपेठ असं म्हणूया, की तिथे आजूबाजूला उत्पादित होणाऱ्या वस्तू, मग आजूबाजूला तयार होणारा भाजीपाला असेल, आजूबाजूला तयार होणाऱ्या वस्तू असतील, ह्या सर्व वस्तूंचे ग्राहक तिथे खरेदी करतात. म्हणजे जसं आठवडी बाजारात त्या आसपासच्या परिसरातले सर्व विक्रेते तिथं विक्री करण्यासाठी येतात, आणि मग त्या आसपासच्या बाजूचे सगळे ग्राहक तिथं वस्तू खरेदी करण्यासाठी येतात. म्हणजे ही स्थानिक बाजारपेठ. म्हणजे त्यातली संकल्पना तुम्ही लक्षात घ्या, की जिथे वस्तूचं उत्पादन होतं त्या ठिकाणाहून वस्तू ग्राहक खरेदी करतात, त्याला स्थानिक बाजारपेठ असं म्हणतात. आता राष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे कोणती बाजारपेठ आहे? प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठेला त्या देशातले नियम लागू होतात, आणि हा देशांतर्गत बाजार असतो, की देशातल्या देशात राज्यातल्या राज्यात जो बाजार भरतो त्याला राष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणतात. आणि या ठिकाणी या बाजारपेठेला देशातले नियम लागू होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ आहे, की ज्यामध्ये राष्ट्राच्या सीमा ओलांडून वस्तू आणि सेवांचं आदानप्रदान होतं. म्हणजे एका देशातली वस्तू दुसऱ्या देशात नेऊन विकली जाते, त्या देशातली वस्तू एका देशात आणून विकली जाते. दोन देशांमधील किंवा त्यापेक्षा अधिक देशांमध्ये जे वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते त्या बाजाराला, त्या बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय बाजार असं म्हणतात. उदाहरणार्थ भारत आहे, अमेरिका आहे, बांगलादेश आहे, फ्रान्स आहे, इराण आहे, इराक आहे, संयुक्त अरब आहे, ह्या सगळ्या देशांशी भारताचा जो व्यापार, वस्तू आणि सेवांची ती देवाणघेवाण होते, हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा बाजार होय. 2पेक्षा जास्त देशांमध्ये होणारा बाजार. आता काळानुसार ह्या ज्या तुम्हाला संकल्पना शिकायच्या आहेत, तर या काळानुसार की काळ आहे की ज्यामध्ये वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही, वस्तूची किंमत मागणी निर्धारित करते, आणि हा काळ काही दिवसांचा आणि काही आठवड्यांचा असतो, ज्यात वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही. हे लक्षात घ्या. अत्यल्प काळ हा काही दिवसांचा, मग 7 दिवसांचा असू शकतो किंवा 15 दिवसांचा असू शकतो, 2 आठवड्यांचा असू शकतो. पण इथे हा वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही असा काळ म्हणजे अत्यल्प काळ होय, आणि त्यामुळे वस्तूची किंमत ही मागणी निर्धारित होत असते या कालावधीमध्ये. की मागणी जर जास्त असेल आणि वस्तू जर बाजारात कमी उपलब्ध असेल तर मात्र या कालावधीमध्ये वस्तूला किंमत जास्त मिळते, असा हा अत्यल्प काळ. त्यानंतर या बाजारातला पुढचा जो आपल्याला बाजाराचा प्रकार बघायचा, कालावधी बघायचा आहे, तो आहे अल्पकाळ. आता अल्पकाळ हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा असू शकतो, ज्यात काही वस्तू आणि सेवांचं समायोजन होतं, वस्तूचा पुरवठा वाढवणं शक्य आहे. म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण असं म्हणूया की अन्नधान्यांचं उत्पादन करता येऊ शकतं, त्याचा बाजारात पुरवठा वाढवता येऊ शकतो, किंवा एखादी नवीन वस्तू निर्माण केली जाऊ शकते, नवीन एखाद्या वस्तूचं उत्पादन आपल्याला घेता येऊ शकतं. असा कालावधी हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधी आहे, परंतु इथे वस्तू आणि म्हणजे श्रमाचं, उत्पादनाच्या घटकांचं समायोजन करून वस्तूचा पुरवठा वाढवता येणं शक्य आहे. दीर्घकाळ, आता हा जो दीर्घकाळाचा कालावधी आहे तो असा कालावधी आहे की ज्यात उत्पादन घटक, उत्पादन बदलणं हे सर्व शक्य असतं,
कारण हा साधारण 5 वर्षापर्यंतचा कालावधी असतो आणि ह्या दीर्घकाळात सर्व प्रकारच्या उद्योग संस्थांना खर्चाशी जुळवून घेणं शक्य होतं आणि हा काही वर्षांचा असू शकतो, म्हणजेच 5 वर्षापर्यंत असू शकतो. त्यामुळे एखादी नवीन इमारत उभी करणं, नवीन यंत्रसामग्री आणणं, त्याच्याद्वारे वस्तू आणि सेवांचा पुरवठा वाढवणं, या सर्व गोष्टी या दरम्यान शक्य होतात आणि त्यामुळे या कालावधीमध्ये सर्व प्रकारचा वस्तूंचा पुरवठा देखील वाढवणं शक्य आहे आणि त्या खर्चाशी जुळवून घेणं सुद्धा शक्य आहे. त्यानंतर अतिदीर्घ काळ म्हणजे असा काळ आहे की ज्यामध्ये सर्व उत्पादनाची आदानं बदलता येतात. हा 5 वर्षापेक्षा अधिक कालावधी असू शकतो. म्हणजे इथे आपण एक मोठा कारखाना उभा करू शकतो, परदेशातून यंत्रसामग्री आयात करून नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं वस्तूंचं उत्पादन घेऊ शकतो. अनेक सारे बदल या ठिकाणी करता येणं शक्य आहेत की जेणेकरून बाजारातील वस्तूंचा पुरवठा अधिक आपल्याला वाढवता येऊ शकतो. तर असा हा अतिदीर्घ काळ 5 वर्षांपेक्षाच्या जास्त कालावधीचा आहे. पुढचा आणि शेवटचा प्रकार आहे स्पर्धेनुसार, की अर्थशास्त्रात स्पर्धा जी आहे ती विक्रेते आणि ग्राहक यांच्यामध्ये स्पर्धा होत असते. मग हा बाजाराच्या वर्गीकरणाचा अतिशय महत्त्वाचा निकष आहे ग्राहक आणि विक्रेते. निकष कोणता आहे? तर ग्राहक किती आहेत आणि विक्रेते किती आहेत हा निकष आहे बाजाराच्या वर्गीकरणाचा अर्थशास्त्रामधला. तर त्यामुळे या विक्रेत्यांच्या स्पर्धेवरती आधारित हा जो बाजाराचा प्रकार आहे, ज्याचा आपण पुढे डिटेल अभ्यास करणार आहे, की या बाजारात किती विक्रेते आहेत. उदाहरणार्थ पूर्ण स्पर्धेच्या बाजारात असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते, पण मक्तेदारीच्या बाजारात एकच विक्रेता आहे. तर असे हे ग्राहकांची संख्या आणि विक्रेत्यांची संख्या याच्यानुसार बाजाराचे प्रकार जे पडतात. मग पूर्ण स्पर्धा आहे आणि दुसरं अपूर्ण स्पर्धा आहे. तर हे अपूर्ण स्पर्धेचे परत 3 प्रकार पडतात: मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा. असे स्पर्धेनुसार या बाजाराचे प्रकार पडतात. तर असं हे बाजाराचे प्रकार या ठिकाणी आपण बघत आहोत आणि तुम्हाला हे बाजाराचे प्रकार समजले असतील, की बाजार हा अर्थव्यवस्थेमधला आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे, की ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की बाजार हे कुर्णोची डेफिनेशन आहे, की एक अशी विशिष्ट जागा नाही, तर असा संपूर्ण भूप्रदेश आहे की ज्यामध्ये खरेदी विक्रेते हे एकमेकांशी परस्पर जवळचा संबंध असतो. त्यामुळे एकाच वस्तूची किंमत सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते. बाजार अस्तित्वात येण्यासाठी बाजारात ग्राहक असणं आवश्यक आहे, ग्राहक व विक्रेते असणं आवश्यक आहे, वस्तू आणि सेवा असणं आवश्यक आहे, वस्तूची किंमत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बाजाराचं वर्गीकरण जे आहे ते स्थळानुसार, काळानुसार आणि स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण केलं जातं. स्थळानुसार तुम्ही 3 प्रकार बघितलेले आहेत: एक स्थानिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवरचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा. काळानुसार तुम्ही बघितलेले आहेत: अल्पकाळ, 7 दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा काल, अत्यल्पकाळ, अल्पकाळ, 1 वर्षापेक्षा कमी कालावधी, दीर्घकाळ साधारण 5 वर्षापर्यंत, अतिदीर्घकाळ 5 वर्षापेक्षा अधिक कालावधी. आणि स्पर्धेनुसार जे बाजाराचे प्रकार आहेत, की विक्रेते आणि ग्राहक किती आहेत, त्यांची संख्या किती आहे, त्याच्यानुसार स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार पडतात. तर ही संपूर्ण बाजाराचे प्रकार तुम्हाला नक्की समजले असतील. पुढे आपण बघणार आहोत पूर्ण स्पर्धा, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य आणि पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.